भारतात मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी सुरक्षित आर्थिक नियोजन करणं हे अनेक पालकांसाठी महत्त्वाचं असतं। भारत सरकारने अशाच उद्देशाने 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली। ही योजना मुलींसाठी दीर्घकालीन बचत योजना आहे, ज्यात सरकार आकर्षक व्याजदर देतं, तसेच कर लाभ देखील उपलब्ध असतो। या व्हिडिओमध्ये आज आपण या योजनेच्या सर्व पैलूंचा सविस्तर आढावा घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात की योजनेचा उद्देश काय आहे। सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी पालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे। भारतात अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नाच्या खर्चावर जास्त भर दिला जातो। त्यामुळे या योजनेतून सरकारचा उद्देश आहे की पालक मुलीच्या जन्मापासूनच तिच्या भविष्यासाठी बचत करू शकते। पण आता प्रश्न पडतो की हे खातं कोण उघडू शकतं? हे खातं फक्त मुलीच्या नावाने उघडता येतं। मुलीचं वय 10 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे। फक्त 2 मुलींसाठीच अशी खाती उघडता येतात आणि जुळ्या मुली असतील तर विशेष सवलत लागू होते। पालक किंवा पालक म्हणून कोणतीही व्यक्ती, जसं की आई असेल, वडील किंवा कायदेशीर पालक, हे खातं मुलीच्या नावाने उघडू शकतो। यासाठी ठेवीची मर्यादा पाहायला गेलं तर किमान वार्षिक ठेवीची रक्कम ही 250 रुपये इतकी आहे, तर कमाल वार्षिक ठेवीची रक्कम 1,50,000 इतकी आहे। खातं उघडल्यानंतर तुम्ही दरवर्षी 250 ते 1,50,000 पर्यंतची रक्कम जमा करू शकता। ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही। याचा व्याजदर पाहायला गेला तर सरकारकडून या योजनेवर अतिशय आकर्षक व्याजदर दिला जातो। एप्रिल ते जून 2025 या तिमाहीसाठी व्याजदर 8.2% प्रतिवर्ष इतका जाहीर करण्यात आला आहे। हा व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षात सरकारकडून पुनरावलोकन करून जाहीर केला जातो। व्याज वार्षिक पद्धतीने संकलित होतं आणि मॅच्युरिटीच्या वेळी एकत्र दिलं जातं। आता हा मॅच्युरिटी कालावधी पाहायला गेला तर खातं उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत ते मॅच्युअर होतं, किंवा जर मुलीचं वय 18 वर्षापेक्षा अधिक असेल आणि तिचं लग्न होणार असेल तर खातं मॅच्युअर केलं जातं। तुम्ही खातं सुरू केल्यानंतर फक्त 15 वर्षांपर्यंत रक्कम जमा करावी लागते आणि उर्वरित 6 वर्ष व्याज जमा होत राहते। पण यासाठी रक्कम काढण्याची काही अट आहे। मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50% रक्कम काढता येते। मुलीच्या लग्नासाठी ती 21 वर्षांची झाल्यावर तिला किंवा लग्नाच्या 1 महिना आधी ते 3 महिने आधीच्या कालावधीत पूर्ण रक्कम काढता येते। कर लाभाविषयी पाहायला गेलं तर ही योजना EEE श्रेणीत येते। पहिलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक। कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर वजावट। त्याचबरोबर दुसरा म्हणजे इंटरेस्ट, व्याज। मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त आहे आणि मॅच्युरिटी अकाउंट, मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे। हे खातं उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे मुलीचं जन्म प्रमाणपत्र, दुसरं म्हणजे पालकाचा ओळख पुरावा जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी, तिसरं म्हणजे पत्त्याचा पुरावा आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो। आता हे खातं कुठे उघडता येईल तर भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येईल। त्याचबरोबर काही मान्यताप्राप्त सरकारी आणि खाजगी बँका आहेत, जसं की SBI, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बरोदा, हे सगळे मान्यताप्राप्त सरकारी आणि खाजगी बँका आहेत। त्यामध्ये तुम्ही ते अकाउंट उघडू शकता। त्याचबरोबर ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध झाली आहे। सुरुवातीला हे खातं फक्त ऑफलाईन उघडायचं, पण आता अनेक बँका ऑनलाईन खातं उघडण्याची सुविधा देत आहेत। यामध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे जमा रक्कम भरता येते। खाते हस्तांतर आणि मुदतपूर्व बनवणे। जर कुटुंब स्थलांतर करत असेल तर खातं एका शाखेतून दुसऱ्या शाखेत सहज हस्तांतरित करता येतं। काही विशेष परिस्थितींमध्ये जसं की खातेदाराचा मृत्यू, गंभीर आजार किंवा पालकांची आर्थिक अडचण असेल तर यावेळी खातं मुदतपूर्व बंद करता येऊ शकतं। आता उदाहरण सांगायचं झालं तर एक गणित समजून घेऊ। समजा एका पालकानं आपल्या मुलीच्या नावानं तिच्या जन्माच्या वेळी सुकन्या योजना सुरू केली आणि दरवर्षी 1 लाख जमा केले, तर 15 वर्ष म्हणजे 15 लाख जमा, दरवर्षी 8% व्याजाच्या दराने आणि 21 वर्षांनी खात्यावर सुमारे 30 लाख पेक्षा जास्त रक्कम मिळू शकते। पण यासाठी सावधगिरी आणि मर्यादा काय तर फक्त मुलीच्याच नावाने खातं उघडता येतं।
दुसरं म्हणजे केवळ 2च मुलींसाठी हे खातं उघडण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर एका वर्षामध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा करता येत नाही. जर किमान 250 रुपये जमा केले नाही तर खातं नॉन ऑपरेटिव्ह होतं आणि दंड भरावा लागतो. तर मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देते. यात सरकारने दिलेले व्याजदर, कर लाभ आणि सुरक्षितता यामुळे ही योजना अनेक पालकांसाठी आकर्षक ठरते.